प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत सिंपल पास्ट टेन्स. परंतु सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ शिकण्यापूर्वी आपण आपले कालचे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स एक वाक्य शिल्लक आहे, आपण ते घेऊया आणि नंतर आपण सिंपल पास्ट टेन्स शिकूया. तर कालचे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सचे वाक्य म्हणजे चालू पूर्ण वर्तमानकाळाचे एक वाक्य आपण घेऊ. परंतु आपण डायरेक्टली चालू पूर्ण वर्तमानकाळाचे वाक्य न घेता आपल्याला काय करायचंय, सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स मध्ये बदलायचं आहे. ठीक आहे, तर ते कालचं एक वाक्य घ्या. दे राईट अ लेटर. हा आहे साधा वर्तमान काळ, हा आहे साधा वर्तमान. याचा अर्थ आहे दे. काय रे, दे म्हणजे एकापेक्षा जास्त असतात, म्हणजे ते एकापेक्षा जास्त. ते पत्र लिहितात, ते पत्र लिहितात. त आला इथं. राईट म्हणजे लिहिणे, इथले एक मात्रा असणार अक्षर कटलं तिथं ने आलं, म्हणजे ने कटल्यानंतर काय होतं, इथं तात येतं, म्हणजे ते पत्र लिहितात. फर्स्ट फॉर्म म्हणजे काय, तात असं. तर आता हे वाक्य आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स मध्ये बदलूया. करता येत तसा घ्या. ह्याच्यासमोर काय येतं, दे हॅव बीन येतं. दे हॅव बीन हा झाला परफेक्ट टेन्स, परंतु पुढे काय कंटिन्यूअस म्हणजे काय, रायटिंग. दे हॅव बीन रायटिंग अ लेटर. ठीक आहे, याचा अर्थ काय होतं रे बघा, ते पत्र लिहित आलेले आहेत. ते पत्र लिहित आलेले आहेत. ठीक आहे, तर आपण हे कालचे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स साठीचे एक वाक्य जे की आपण सिंपल प्रेझेंट टेन्स घेत होतो ते आपण या काळामध्ये बदलले. आज आपण चालू करूया पास्ट टेन्सचा प्रकार पहिला, सिंपल पास्ट टेन्स. तर काळाचा मुख्य प्रकार घ्या सुरुवातीला, पास्ट टेन्स. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. भूतकाळ आणि याचा प्रकार पहिला येतो कोणता आहे बाबा, सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स. ठीक आहे, याचे स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे कर्ता प्लस क्रियापदाचे दुसरे रूप. क्रियापदाचे दुसरे रूप ए प्लस कर्म. ठीक आहे, क्रियापदाचे दुसरे रूप प्लस कर्म. तर आपल्या नियमाप्रमाणे तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे काय, की प्रत्येक काळातील जे मराठी सफिक्स आहेत, म्हणजे वाक्य ज्या ज्या अक्षरांनी संपत ते मराठी सफिक्स वेगवेगळे असतात. आणि या काळाचे मराठी सफिक्स आहेत, तर या मराठी सफिक्स, मराठी प्रत्यय आहे, मराठी प्रत्यय पहिला आहे ला, दुसरा आहे ली, सॉरी पहिला ला, दुसरा ली, तिसरा ले कॉमा लो, लाली ले लो, ला ली ले लो. समजतंय, लाली ले लो. सिंपल पास्ट टेन्स वाक्य या चार प्रत्ययांनी संपत. तर आपण नियमाप्रमाणे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य घेऊया. आय राईट अ लेटर. हा काळ कोणता रे बाबा, साधा वर्तमान काळाचा आहे. साधा वर्तमान. ठीक आहे, साधा वर्तमान काळ आहे. याचा अर्थ मी पत्र लिहितो. लिहितो, मुलगा म्हणेल लिहितो आणि मुलगी म्हणेल लिहिते. ठीक आहे, आता आपण हेच वाक्य स्ट्रक्चर नुसार हा आहे फर्स्ट फॉर्म, परंतु सिंपल पास्ट टेन्स मध्ये असतो सेकंड फॉर्म. आणि मग आपण काय करूया, करता आहे तसा घ्या.
याच्या पुढे चला, याच्या पुढे क्रियापदाचे दुसरे रूप पाहिजे म्हणजे राईटचे दुसरे रूप काय रे बाबा, राईटचे दुसरे रूप आहे रोट आणि कर्म आहे तसं घ्या, आय रोट अ लेटर. आता इथे प्रश्न असा आहे की याचा अर्थ लिहायचा कसा, याचा अर्थ लिहायचा कसा, तर तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे की कोणत्याही वाक्याचा मराठी अर्थ लिहित असताना त्याच्यामध्ये भले वर्ब टू असेल, वर्ब थ्री असेल, आयएनजी असेल, त्याचा फर्स्ट फॉर्मचा मराठी मिनिंग म्हणजे इकडे या रोडचा फर्स्ट फॉर्म राईट आहे तर त्याचा मराठी मिनिंग बघा, म्हणजे अशा सर्व क्रियापदाचे मराठी मिनिंग तुम्ही बघा आणि त्याचा मराठी अर्थ काय होतो ते बघा. याचा राईट्स, रोडचं वर्ब आहे राईट म्हणजे लिहिणे, तर मराठी अर्थामध्ये शेवटचं एक मात्रा असणारं अक्षर तिथं काढून टाका. तिथे दिलेल्या प्रत्ययापैकी लिहिणे मधलं ने कटता येते, म्हणजे उरलं काय फक्त लिही. चला मग आता याचा अर्थ याचा कसा बघा, मी पत्र लिहिला होतं का, होत नाही, लिहिली होतं का, होत नाही, काय होतं मग, मी पत्र लिहिले. याचा अर्थ होतो याचा अर्थ होतो मी पत्र लिहिले. बघा इथं ऑब्झर्वेशन करा, इथं क्रियापदाचं पहिलं रूप आहे, इथं रूप दुसरं आहे आणि इथे मराठीमध्ये चला इथे तो आलं, इथे ले आलं. ठीक आहे, म्हणजे या जर समजा अक्षरांनी एखादं वाक्य आपण बोलत असताना संपत असेल तर तो सिंपल पास्ट टेन्स असतो, जर याने संपत असेल तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. तर तुम्ही अशी वाक्य शोधू शकता बोलत असताना. ठीक आहे, आता आपण घेऊया दुसरे वाक्य. दुसरे वाक्य घ्या, वी राईट अ लेटर. पुन्हा एकदा तेच वाक्य घेतो आपण तुम्हाला समजाय म्हणून. याचा हा काळचा आहे साधा वर्तमान. याचा अर्थ आहे आम्ही पत्र लिहितो, आम्ही पत्र लिहितो, आम्ही पत्र लिहितो. हे वाक्याचा स्ट्रक्चर नुसार बदला. याचं काय आहे स्ट्रक्चर, सिंपल पास्ट टेन्सचं सब्जेक्ट प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. परंतु करता आहे तसा घ्या, वी राईटचं रूपचं कोणतं आहे क्रियापदाचं, रोट आहे. वी रोट अ लेटर. याचा अर्थ पुन्हा एकदा आम्ही पत्र, रोडचं वर्ब कोणता आहे, राईट आहे. मग राईटचा मराठी अर्थ काय आहे, काय आहे, लिहिणे. मग काय करायचं, मराठी अर्थामध्ये शेवटचे एक मात्र असणं अक्षर काढायचं, ओळून टाका, लिहिणे, ने कटलं तिथं काय लावून या प्रत्ययापैकी एक प्रत्यय घ्या, मी पत्र लिहिले. ओके, चला पुढं तिसरे वाक्य घेऊया आपण. तिसरे वाक्य घ्या, यू चे वाक्य, यू राईट अ लेटर. हा काळ कोणता आहे, साधा वर्तमान. पुन्हा एकदा तोच आपण तेच वाक्य घेतो तर तुम्हाला ते समजावं म्हणून ते वाक्य घेतो इथे. तर याचा अर्थ तू पत्र लिहितोस, ठीक आहे. याचा अर्थ हे वाक्य बदला, याच्यामध्ये पुन्हा करता येत तसं यू राईट काय रे, क्रियापदाचे रूप पहिले आहे, परंतु हा काळ कोणता आहे, साधा वर्तमान काळ आहे, क्रियापदाचे पहिले रूप असल्यामुळे. आणि परंतु आपण शिकतो सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ, आणि साध्या भूतकाळामध्ये कर्त्याच्या पुढे क्रियापदाचे रूप दुसरे असायला पाहिजे. म्हणून यू आपण तसं घेतलं इथं, आणि राईटचं रोट, यू रोट अ लेटर. याचा अर्थ लिहा, तू पत्र लिहिले किंवा लिहिलेस असेल चालतं. ठीक आहे, कोणता इथं प्रत्यय लिहिले किंवा लिहिलेस. आणि गोष्ट मध्ये यूज काय होतं रे बघा, तुम्ही पत्र लिहितात,